नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आउट्रोच्या वेळी मी इंट्रो शूट करत आहे. आज तारीख आहे 24 मे 2026. हा इंट्रो मी 23 मे साठी रेकॉर्ड करत आहे. तर आजचा व्लॉग तुम्ही बघा. आजचा व्लॉग फारच शॉर्ट असणार आहे. आज काहीच कंटेंट नव्हतं बनवायला माझ्याकडे खास. तर आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडेल. तर व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आपण भेटू उद्या. उद्या मी पुण्याला चाललो आहे. उद्या एक खाण्यापिण्याचा व्लॉग येईल आपला, तो नक्की बघा. चला, आजचा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. बाय. तर आपल्या व्लॉगची सुरुवात होत आहे सकाळी 10च्या आसपास. तर मी सकाळी संकेतला भेटायला गेलो होतो. तर तिथं हे पिवळ्या कलरचं फुलाचं झाड होतं, ते खूप सुंदर होतं. तर आम्ही तिथे ताक प्यालो, थोड्या गप्पा वगैरे मारल्या. आम्ही फिरायचा वगैरे प्लॅन करत होतो. संकेत म्हटला त्याची काही फिरायला जायची इच्छा नाही, असं आमचं कन्व्हर्सेशन होतं. या फ्रेममध्ये तुम्हाला ते पिवळं झाड आणि गुलमोहराचं झाड शेजारी दिसत आहे. आमच्या बोकेश भाईचं जेवण संपलं होतं, म्हणजेच कॅट फूड संपलं होतं. तर तेच कॅट फूड घेण्यासाठी मी आलो होतो. तर आपण या ठिकाणी कॅट फूड घेतलेलं आहे. आत्ताशी आपण घरी आले मित्रांनो, कॅट फूड येऊन. आता वाजले आहेत जवळजवळ 8:30. गिंबल नाही, थोडं शेक असू शकतो व्हिडिओमध्ये, इग्नोर करा शेकला. कसं आमची बोक्याची मजाच मजा आहे का नाही. किती पण खा, कॅट फूड खा, अनलिमिटेड. दर महिन्याला 3-4 हजार कॅट फूडच खाते आमचा माझं. ठीक आहे, मी कॅट फूड अजून काय नाही ना, जाऊ का? ठीक आहे. आज दुपारचं जेवण थोडं उशिराच केलं, कारण गरमीमुळे जास्त जेवण काही खावं वाटत नाही. आता वाजले असतील दुपारचे 4च्या आसपास. हो, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, रात्र झाली आहे. कारण दिवसभर काही करायला नव्हतं. दुपारी जेवलो, दुकानात थांबलो होतो. मग ते समोरच्यांचा एक छोटा मुलगा होता, त्याला एक गाडी दिली होती. मला पहिल्यांदा वाटलं की रिमोट कंट्रोल गाडी आहे, पण तसं नव्हतं. ते बारीक पोरगं स्वतः गाडी चालवत होतं. मागं पुढं गिअर टाकून, गाडी मागं पुढं स्टेअरिंग फिरवून इकडं तिकडं वळवत होतं. बोका कुठे? पप्पा इधर है रे बोका, बोका बोका बोका, इधर है बोका, ऊपर है क्या रे बोका. पडत तिकडं हाय हाय, बघत पण नाही. चायला इथंच बसलाय बोका. हे बघा आमच्या बोका. कसं बसले हो नाही. काय रे बघू, आज काही कॉन्टेंट नाही माझ्याकडे, तुलाच मी कॉन्टेंट म्हणून. हे काय पद्धत तुझी बोक्या. तर मित्रांनो, आता आलेलो आहे मी घरी. तर जेवायचा टाइम झाला. आता वाजले रात्रीचे 11. आता या मोठ्या ताटात आपल्याला जेवण भेटणार आहे. हे बघा, दाखवतो मित्रांनो. बघा कसली भारी बनवली आहे. आमच्याकडेच गावारी म्हणतात, बाकी ठिकाणी गावारच म्हणतात लोक. असं वरण तुरीचं का मुगाचं? मिक्स डाळीचं वरण आहे मित्रांनो. हा हा हा, ओव्हर ॲक्टिंग के 50 रुपये काट. भाकरी ये. चला मित्रांनो, जेवण करून घेऊया. तर मित्रांनो, अजून ब्लॉग मी संपवणार नाही. आपण आता बाहेर जाणार, काहीतरी करू. काय करायचं माहित नाही, पण काहीतरी करूया. चला, तर निघायचं बाहेर आता 5-10 मिनिटात आपल्याला. चला मित्रांनो, आता वाजून गेले आहेत, 1 मिनिट सांगतो किती वाजलेत. 12:10 रात्रीचे. ठीक आहे.
निघणार आहे आपण जरासं नाईट राईडला. आपण निघणार आहे नाईट राईडला एक टाइमपास. आपल्याला शूटिंग काढून नाही तर नाही काढणार, बघू लेट्स सी. नाईट राईडला आलो तर होतो, पण हे बल्ब झुक का करत आहे याचा मला प्रश्न पडला होता. हेच बल्ब नाही, पुढचे जर तुम्ही दूरवर बघत असाल ते सगळेच बल्ब लुकझुक करत होते. चालू बंद चालू बंद चालू बंद. मी तर पहिल्यांदाच बघितलं असं लुकझुक होताना. तर आमच्या एका मित्राला रात्रीची भूक लागली होती, तर त्याच्यासाठी आम्ही मॅगी पार्सल करून घेतली आहे. त्याला आपण ही मॅगी देऊ आणि आजचा व्लॉग इथे संपूया. मित्रांनो, आजच्या व्लॉगसाठी एवढं होतं. आता वाजले रात्रीचे 1:28. ठीक आहे, आता काय आजच्या व्लॉगसाठी एवढं होतं. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.